अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक। 6 लक्षांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून, चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन, गोड न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यांस, निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली दाणे, आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्यासी, त्रासले या भव यात्रेसी, कृष्णवर्णा आला शरीरासी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊनी अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तह्यास स्वप्नी दृष्टांत जाहला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा, यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले, पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी, त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करोणी, पूजा द्रव्य घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा। श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने, स्वामी नामाची जप ध्याने, अखंडित चालती। दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरोणी चित्ती, बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरांत। ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक, दर्शना येती धावोनी। यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी, साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै। किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म, ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली। असो एषा नगरांत, शंकरराव प्रवेशत, आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले। जे होते स्वामी सेवक, त्यांत सुंदराबाई मुख्य, स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे। व्याधी दूर करावी म्हणून, विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन। बाईसी द्रव्य लोभपूर्ण, आनंद लेतीयेचे मन, म्हणे मी इटुके करीन, 2 सहस्त्र रुपये द्याल की। ते म्हणती बाईसी, इटुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्त्र रुपयांसी देईन सत्य वचन हे। बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊ न करी, संकल्प आपण सोडावा। शंकरराव तैसे करीती, बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन। बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्मे लागून, ब्रह्मसंबंध पीडितो। तरी आता कृपा करोणी, मुक्त करावे व्याधी पासोनी, ऐसे एकता वरदानी, समर्थ तेथुनी उठले। यवन स्मशान भूमीत, आले यती राज त्वरित, एका नूतन खांचेत, निजले छाटी टाकोनी। सेवेकरी शंकररावांसी, म्हणती लीला करुणी ऐशी, चुकविले तुमच्या मरणांसी, निश्चय मानसी धरावा। शंकररावे तया दिवशी, खाना दिधली फकीरांसी, आणि शेखणूर दर्ग्यासी, एक कफने चढविली। मग काही दिवस लोटत, स्वामी राज आज्ञापित, बारीक वांटुनी निंबपत्र, 10 मिरे त्यांत घालावी। ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध। जाहल्या स्वामी राजवैद्य, व्याधी पडे आपणची। प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला, काही मास लोटत तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले। मग पुन्हा आनंदेसी, दर्शना आले अक्कलकोटासी, घेऊनी स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले।
म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्त्र. ऐसा केला निर्धार त्यांचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिता ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधीला चुने गच्ची. कीर्तिशंकर रावांची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 10वा. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी. राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती. अनुकल सर्व तयाप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहुणिया स्वप्नी ऐशी गोष्टी उल्हासले माणस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मंग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी. 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहुणी संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकुनिया वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती संतोषली. नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवी येले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राणे येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर. जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तया वेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणतो.
यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तिथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणी आनंदले. नृसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठोणी संगमावरी स्नान करोणी. जप ध्यान आटपोणी मागुती येती गावांत. सेवेकऱ्यांबरोबरी मागोणी या मधुकरी. भजन तरी संगमावरी परतोणी येती ते. मध्यान्ह स्नान करोणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासर म्हणी संध्या स्नान करावे. करोणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करिता सोडूनी गृह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदास नोहेची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुणी एसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुणी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याचे घरी मागोणी या मधुकरी. जावोणी या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनिया तिथे शिडेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही न आपुले प्राक्तान भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्ने 3 यती मूर्ती. एवोनिया दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी. एवोनिया अद्यापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परिते न जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करोणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोणी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्राम भीतरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोणी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नृसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रींचे महिमाण केवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासम्मत श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोडहा. श्रीरस्तु. शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत. तेची समर्थ स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी नच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी.
दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरियेले. येऊनी या भानावरती श्रीचरणी सोडिली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठोणी या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊ स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वांचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरुनी परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर्माते आचरून घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासस्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोणी या मधुकरी मंग यावे बिऱ्हाडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण त्यांत सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणसही बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या मांझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे अपसांत भांडणे होती सदोदत स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होतसे. हे बाळप्पांनी पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामी प्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करी आनंदे. ऐसे लोटला काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस. चैन नसे क्षणभरी भोग भोगीला काही दिनी कागदाची पुडी बेंबीतुनी पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष दिदले कानोल्यांतून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मंग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयांतुनी उचलूनी पाहता वाचुनी न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांत फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोले ऐकून बाळप्पा मणी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीची. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छी बाळासी. जावया इच्छी बाळप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाची कपट न जाणुनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहुनी उभयतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसी. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती दूर कैसा तया प्रती करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांनार्पणमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाक कधी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु
असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरू बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकरांचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गाढाने सांगता समर्थांसी बाई ते शब्देत ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता त्यांचे घरी येत. तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घातला. राणीची म्हणंत विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर म्हणे द्यावा जी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिधला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची एकूणी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंने ही गोष्ट तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली. अलग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीत आणून न लागता एक क्षण 100 गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटेल रीन स्वस्त आता असावे. पाहुणी या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परीन आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदरबाई बाळप्पावरी रागवूनी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकुनी बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुती मंदिरा स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानानिशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोनी या दावती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम आला सत्वरी बाईसी दूर करावे. परिराणी सविभोनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांची बोलती समर्थ कैसा करीता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारांतुनी तत्वतः पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन आले बाळप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन. हिशेब जपाचा घेतला
बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी या जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्यायः श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोणी प्राप्त कर्मे आटपोणी मग बैसावे आसनी भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूपदीपार्थ अर्पुन नमस्कार करावा मंग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्य जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी कर्ता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवताही तूच समर्थ निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेश्वा वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्त्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्री यामिना आश्रय देईजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊ निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वनाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधुत तुझ्या रूपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकट हो पै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो वासुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगीन यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अल्पवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था असोनी या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी एशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषोनी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकिता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेनेमी मंदमती परी असता शुद्ध चिती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु।